चला तर मंडळी, या महाशिवरात्रीला नेहमीची खिचडी अजिबात खायची नाहीये. थेंबरही तेल वापरायचं नाही. मग करायचं काय? अहो, 1.5 कप साबुदाणा घ्यायचा, लो फ्लेमवर चांगला फुलेपर्यंत भाजून गार करायचा. मिक्सर जारला पीठ करायचं आणि बारीक चाळणीने चाळून घ्यायचं. 2 बटाटे, 2 लहान रताळे उकडून घ्यायचे. गार झाल्यावर साल काढून किसून घ्यायचे. आता यामध्ये मीठ, 2-3 मिरच्यांची भरड, अर्धा टीस्पून साखर, अर्धा टीस्पून जिरे, थोडी कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस घालून मिक्स करायचा. उपवासाला जिरे कोथिंबीर खात नसल्यास स्किप करा. आता यामध्ये मावेल तितकं थोडं थोडं साबुदाणा पीठ घालून पराठ्याच्या पिठासारखं मळायचं. 5 मिनिटं मुरू द्यायचं. चटणी करण्यासाठी भाजलेले शेंगदाणे, त्यामध्ये दही, चवीनुसार मीठ, साखर, मिरची, कोथिंबीर, पाणी घालून बारीक चटणी करून घ्यायची. पीठ छान मुरलं, एक गोळा घ्यायचा, सुकं साबुदाण्याचं पीठ लावायचं आणि मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्यायचा. पराठा छान लाटला, नेहमीचे पराठे भाजतो तसाच भाजून घ्यायचा. हवं तर तूप लावा, नाही लावलं तरीही चालेल. टम्म फुगलेला खमंग खुसखुशीत रताळ बटाट्याचा पराठा तयार आहे. सविस्तर थाळीची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनल